ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय 2. संध्या आणि कामदेवाचे प्राकट्य. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे विधाता, शिवचरित्रात भगवती सतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. तिचे संक्षिप्त चरित्र ऐकून माझे समाधान झाले नाही. कृपा करून हा वृत्तांत विस्ताराने सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही सविस्तर कथा भगवान शंकरांनी विष्णूंना सांगितली. त्यांनी ती मला कथन केली. आता तीच पावन कथा माझ्याकडून तुला कळणार आहे. हे मुने, आधी भगवान शिव निर्गुण, निर्विकल्प, निराकार, रूपरहित, शक्तिरहित व एकच एक असे होते. उमेशी विवाह केल्यानंतर ते द्विरूप, सगुण आणि शक्तिमान झाले. त्यांच्या डाव्या अंगातून माझी, उजव्या अंगातून विष्णूंची आणि हृदयातून रुद्राची उत्पत्ती झाली. तेव्हापासून भगवान सदाशिवांची ब्रह्मा, विष्णू, रुद्र या 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता म्हणून विख्यात झाली. शिवजींची आराधना करून मी सूर, असुर, मनुष्य आदी सर्व जीवसृष्टीची रचना केली. दक्षादी प्रजापती व देवश्रेष्ठींना उत्पन्न केल्यावर मला फारच प्रसन्न वाटले. स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला. ज्यावेळेस मी मरीची, अत्री, पुलह, पुलस्त्य, अंगिरा, क्रतु, वशिष्ठ, नारद, दक्ष आणि भृगु या महान प्रभावशाली मानसपुत्रांना उत्पन्न केले, त्याच वेळेस माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली एक कन्या उत्पन्न झाली. तिचे नाव संध्या. ती दिवसा क्षीण वाटायची, पण सायंकाळी तिचे रूप आणि सौंदर्य विशेष खुलून यायचे. ती मूर्तिमंत सायं संध्याच होती. ती निरंतर मंत्रजप करायची. तिच्या भुवया फार सुंदर होत्या. तिच्या सौंदर्याने मुनिजनांची मनेही मोहित होऊ लागली. अशा तऱ्हेने माझ्या मनापासून एक मनोहर पुरुषही प्रकट झाला. तो अतिशय अद्भुत होता. त्याची अंगकांती सुवर्णासमान होती. विशाल वक्षस्थल, सुंदर मुख, शुभ्र दंतपंगती, उत्तम नासिका, भ्रमरासमान काळे केस, रेखीव बांधा आणि कृशकटी भाग यामुळे तो फारच आकर्षक दिसत होता. त्याचे डोळे कमळासारखे होते. चाल मदमस्त हत्तीसारखी होती. त्याच्या श्वासोच्छ्वासातून सुगंधाची उधळण होत होती. त्याच्या अंगावरील केशराच्या उटीचा सुवास सर्वांना प्रसन्न करत होता. तो आपल्या नेत्रकटाक्षांनी जगाचे अवलोकन करू लागला. त्याला पाहून माझे सर्व मानसपुत्र आश्चर्यमुग्ध झाले. कामाने पीडित झाल्यामुळे त्यांना धीरच राहिला नाही. त्या रूपवान पुरुषाने माझ्याकडे पाहिले. मी सृष्टीचा निर्माता आहे हे पाहून विनयाने मान झुकवली. त्याने मला नमस्कार केला व म्हणाला, ब्रह्मन, तुम्ही मला उत्पन्न केलेत म्हणून तुम्ही खरोखरच शक्तिशाली आहात. तुम्हीच सर्वाधिक माननीय व योग्य पुरुष आहात. आता कृपा करून माझ्या योग्यतेचे कार्य सांगा. मला अभिमान वाटेल असे स्थान व अनुरूप पत्नी द्या. त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय चकित झालो. थोडा वेळ काही बोललोच नाही. मग मी म्हणालो, हे भद्रपुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुष्पबाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य चालव. तुझ्यासमोर त्रैलोक्यातील कोणीही उभा राहू शकणार नाही. मी, विष्णू आणि शंकर असे सर्वच तुला वश होऊ. मग इतरांची काय कथा? तू गुप्त रूपाने प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो. तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधली जातील. तू त्यांना निरंतर मदमत्त करत राहशील. हे तुझे कार्य सृष्टी प्रवर्तक असेल. आता माझे पुत्रच तुला नाव देतील. मी माझ्या पुत्रांकडे हेतुपुरस्सर दृष्टिक्षेप टाकला आणि स्वस्थपणे कमलासनावर बसलो. अध्याय 2 समाप्त. ओम नमः शिवाय.